नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात बोलणार आहोत। एक जी महत्त्वाची गोष्ट आहे की आज सकाळी न्यूजपेपर म्हणजे सकाळ न्यूजपेपरला एक कात्रण आलेलं आहे, बातमी आलेली आहे। त्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात माहिती दिली आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिक्षक भरती होणार। आणि दुसरी महत्त्वाची बातमी, कोर्टामध्ये आज आपल्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचा दिवस आहे। मग आता या महत्त्वाच्या दिवसामध्ये कोर्टामध्ये काय काय घडणार आहे त्या संदर्भात बोलणार आहोत। मग आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की व्हिडिओ हा कृपा करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा। काही व्यक्ती असे आहेत यांना व्हिडिओच्या कंटेंटमध्ये काय आहे, व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं। व्हिडिओ आला रे आला, लागलीच नकारात्मक कमेंट करायला चालू होतात। शिक्षक भरती होणार नाही, काहीही करून अरे अगोदर व्हिडिओमध्ये काय सांगितले ते पहा, ते ऐकत जावा, मग कमेंट करत जा। तोंडावर आपटतात तुम्ही। व्हिडिओमध्ये काय सांगितले ते तर पाहायचं ॲक्च्युअल। काही लोकांचा एक मस्त छंद झालेला आहे, काही जर झालं तर मस्त नकारात्मक कमेंट टाकायची, भरती होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, इलेक्शनच येणार, तेच होणार, आचारसंहिता लागू होणार, भरती होणारच नाही। असो तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्या जीवनामध्ये सतत नकारात्मक गोष्टी घडत असतात म्हणून ते नकारात्मक विचार करतात आणि त्यांची प्रवृत्ती ही नकारात्मकच झालेली असते। बस त्यांच्यासाठी एवढंच सांगायचं होतं। असो, आता ज्या काही महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत काय आहेत त्या आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ। आता जी सकाळच्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली आहे त्याच्या संदर्भात आपण बोलू, पण थोड्याशा अवकाशानंतर। सर्वप्रथम आपण बोलू आज कोर्टामध्ये शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचा दिवस आहे। कोर्टामध्ये शिक्षक भरती संदर्भात काय महत्त्वाचा दिवस आहे? आज सीटीटी अपियर बद्दल याचिका आहे, त्याचा निकाल आज येईल किंवा तारीख पुढे वाढवून भेटेल ह्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल। मग ती बातमी किंवा ती न्यूज आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल, त्याच्यानंतर आपण सांगू। सीटीटी अपियर बद्दल आज कोर्टामध्ये याचिका आहे, त्याची सुनावणी आहे। त्यानंतर संस्थांचा एक मॅटर चालू होता, पवित्र पोर्टल चालू करणे किंवा पवित्र पोर्टलवर आम्हाला हे चालू करून द्या पवित्र पोर्टल, त्याच्या माध्यमातून आम्हाला संस्थेवर जागा भरायच्या आहेत। हे संस्थांचा मॅटर आहे पवित्र पोर्टल चालू करण्याबाबत, त्याची सुद्धा तारीख आजच आहे। त्यानंतर जे कंत्राटी शिक्षक भरतीचा हट्टास चालू आहे किंवा मध्ये भरलेले आहेत, जोपर्यंत शिक्षकांची नेमणूक होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा याचिका आहे, त्याची सुनावणी सुद्धा आज आहे। त्यानंतर महत्त्वाचा आणखी मॅथ्स सायन्सचा जो मॅटर चालू आहे त्याची सुद्धा तारीख आज आहे। आता ह्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी येतील किंवा नकारात्मक गोष्टी येतील किंवा तारीख पुढे वाढवून भेटेल, ह्या गोष्टीसाठी तयार असायला पाहिजे। ह्याची महत्त्वाची जी काही अपडेट असेल ती मी तुम्हाला नंतर सांगेल। आणि सर्वात महत्त्वाचं आणखीन टीईटी बोगस संदर्भात कुठेही काही बोललं जात नाहीये किंवा याच्या याचिकेबद्दल सुद्धा आणखीन काहीच नाहीये। ते असो, त्या भविष्यातल्या गोष्टी आहेत त्या घडत राहतील। आता कोर्टाबाबत ज्या काय गोष्टी होत्या ते सांगितलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये काय निकाल येईल, तारीख पुढे येईल किंवा काही निकाल येईल किंवा नाही येईल, काही गोष्टी सकारात्मक घडतील, काही गोष्टी नकारात्मक घडतील, त्यासाठी आपण तयार असायला हवं। आणि त्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्या संदर्भात जी काही अपडेट आहे ती आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच। मग आता असू द्या, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची की सकाळ न्यूजपेपरला आलेली बातमी। आता ह्या बातमीबद्दल मला काही तेवढं आश्चर्य वाटलं नाही की अशा बातम्या येतात आणि जातात, लगेच हे कमेंट करू नका की काय तुम्ही नकारात्मक बोलायला नाही, त्याच्यात तथ्य आहे ते सुद्धा सांगतो। कितीतरी बातम्या येतात आणि कितीतरी बातम्या जातात। आता कसं आहे आपली जी आता ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार नव्हतं, पण सकाळपासून हीच बातमी खूप फिरवली जात आहे। मला व्हॉट्सअपवर सुद्धा खूप जणांनी पाठवलं की काय आहे नीट सांगा। बरं ठीक आहे बाबा, शेवटी वैतागून मला सुद्धा हा व्हिडिओ बनवावा लागत आहे, नाहीतर मला सुद्धा इच्छा नव्हती की ह्या बातमीवर व्हिडिओ बनवावा म्हणून, कारण बातमीमध्ये सांगण्यासारखं असं काहीही नाही आहे। असो, बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू होणार, शिक्षक दिनापूर्वी पवित्र पोर्टल चालू होणार। असो, चांगली गोष्ट आहे, आशादायक बातमी आहे। असं घडलं तर सोनं पे सुहागा, कारण माणूस हा आशेवर जिवंत असतो, आशेचं किरण आहे म्हणून तर माणसाची प्रगती होत असते। माणसानं नेहमी हे आशादायी असायला हवं, यशासारखे दुसरे यशदायी असं काही नसतं ना, तसंच आशेचा किरण माणसाच्या आयुष्यामध्ये असायला हवं, त्याच्यातूनच सर्व गोष्टी ह्या चांगल्या घडत असतात। पेपरमध्ये बातमी दिलेली आहे, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक भरती होणार, चांगली आहे, आशादायक बातमी आहे। पण ह्याच्यामध्ये काही तथ्य आहेत का नाही ते सुद्धा पडताळून पाहणं गरजेचं आहे। आपली जी सोशल मीडिया आहे, यूट्यूब आणि टेलिग्रामची सोडून आपले जे प्रिंट मीडिया आहे किंवा आपले जे न्यूज चॅनलवाले आहेत, आपले ABP माझा आहे, TV9 आहे, साम मराठी आहेत, हे जे काही मीडियावाले आहेत ह्यांना शिक्षक भरती संदर्भात काहीही माहिती नाही आहे। ह्यांना अद्याप ही TET शिक्षक पात्रता परीक्षा
आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यातला आणखीन काहीही फरक माहिती नाही आहे. ज्यावेळेस TETची जाहिरात येते त्यावेळेस हे म्हणतात की एवढ्या जागांची शिक्षक भरती होणार. TETची बातमी आली की ही चाललेली शिक्षक लावून टाकतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला लाभलेले शिक्षण मंत्री त्यांनी तर याद्या घेऊनच फिरत असतात. असो तर विवादाच्या गोष्टी आहेत त्यावर न बोललेल्या बऱ्या. पण आता जे सांगितलेलं आहे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे की पहिल्या आठवड्यात होणार. आपण मग ह्याच्यामध्ये किती जागा भरणार त्या सुद्धा सांगितलेल्या आहेत. आता ह्या बातम्या कशा असतात, आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आयुक्तांनी सांगितल्यानुसार, म्हणजे आयुक्तांनी त्यांना म्हणलेलं आहे मग त्यांनी ते छापलेलं आहे. असं आयुक्त कुठेही फिरत फिरत काहीही सांगत, तसा शिक्षण मंत्री कुठेही फिरत फिरत रोज नवीन स्टेटमेंट देत असतात. त्या स्टेटमेंटवर आधारित ही एक बातमी आलेली आहे, त्यावर बातमी दिलेली आहे. मग आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 23,000 जागांची भरती होणार. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आणखीन 62,000 अतिरिक्त, म्हणजे 62,000 शिक्षकांचे पद रिक्त आहेत. आपण सुरुवातीपासून ऐकत आलो आहोत 67,000 रिक्त आहेत. मग ह्याच्यामध्ये दिलेले आहेत 62,000, डिफरन्स आहे. 23,000 जागांची भरती होणार असं म्हटलेलं आहे. आणि त्यातल्या त्या शिक्षण मंत्री म्हणतात 30,000 जागांची भरती होणार. तारतम्य किंवा ह्याच्यामध्ये कुठेही सुसंगतपणा वाटत नाहीये. मग त्यातल्या त्यात आपण ओढाताण करत आहोत 55,000 जागांची भरती, ते गेलं खड्ड्यात. पुन्हा आपण लढत होतो 30,000 जागांसाठी, ते सुद्धा नाही, डायरेक्ट 23,000वर आणून टाकली. ही ह्याच्यामध्ये आलेली बातमी आहे. अशा बातम्या फक्त दिशाभूल करण्यासाठी असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, किती जागांसाठी शिक्षक भरती होणार हे अद्यापही फिक्स झालेलं नाहीये. जोपर्यंत संच मान्यता, रोस्टर तपासणी, बिंदू नामवली असल्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीयेत तोपर्यंत फिक्स आकडा सांगू शकत नाहीयेत. मग आता लगे काही महाशय असे तयार होतात की 23,000 जागांची भरती होणार, मग ह्याच्यावरूनच लगे मेरिट लावायला चालू होणार. असं लावता येत नाहीये. आता ह्या 23,000 जरी जागा म्हटल्या तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, संस्था, मग आता संस्थेमध्ये इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, मग इंटरव्ह्यूवाले असतात त्याच्यामध्ये सुद्धा ग्रँटेड, नॉन ग्रँटेड, पुन्हा पार्शली एडेड अशा सुद्धा असतात. पुन्हा विदाऊट मुलाखतवाले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असेच प्रकार असतात. अशा सगळ्यांच्या मिळून जागा येणार असतात. ह्या 23,000 म्हटलेल्या आहेत, ह्याच्यावर सुद्धा थोडंसं दुर्लक्ष केलेलं बरं. जोपर्यंत पवित्र पोर्टल चालू होत नाहीये आणि जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपण जागेचा आकडा सांगू शकत नाहीये. तोपर्यंत सध्या 23,000 म्हणलेले आहेत ना, 23,000वरच खुश व्हायचं असं काम झालेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीन एकदा परत सांगतोय मी, शिक्षक भरतीचा ऑलरेडी एक GR आलेला आहे. त्या GR मध्ये सांगितलेलं आहे शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्यानुसार होणार. संच मान्यता, बिंदू नामावली, पुन्हा आवश्यक शिक्षकांची संख्या त्यावर आधारित पोर्टलला जागा येणार, त्यावर शिक्षकांची भरती होणार. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालणार आहे. एकाच टप्प्यामध्ये आपण जेवढ्या जागा मागतोय तेवढ्या येणार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी संस्थेच्या जागा यायला वेळ लागणार आहे. संस्थेच्या जागा संस्था चालक लवकर देत नाहीयेत. ते त्यांच्या मनावर असतं जागा द्यायची किंवा नाही. त्यांना नाही द्यायची तर त्यांना स्वतः तुकडे उडवायचे असेल तर उडवून टाकतात. ते संस्था चालक खूप भारी असतात, ते फक्त स्वतःचा फायदा बघत असतात. ही पण एक गोष्ट लक्षात असू द्या. आता जी काही भरती होणार आहे त्याच्यामध्ये अगोदर जिल्हा परिषदची भरती प्राधान्य दिलं जाईल. जिल्हा परिषदला किती जागा येतात लगेच विचारू नका, ते आणखीन फिक्स नाहीये. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते आणखीन 100% सिद्ध झालेलं नाहीये. उगाच बातम्या येतात एवढ्या शिल्लक आहेत तेवढ्या शिल्लक आहेत, तथ्य नाहीये त्या गोष्टीवर. जोपर्यंत पोर्टलवर येत नाहीये तोपर्यंत आपण आकडा सांगू शकत नाही. ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. आणि प्रत्येक प्रवर्गानुसार किती किती जागा येतील हे पोर्टलवर जाहिराती आल्यानुसारच कळेल. अद्याप आपण कुणीही सांगू शकत नाहीये. आणि वेगवेगळ्या मागण्या करून सुद्धा काही उपयोग नाहीये. शासनाला जे करायचे ते शासन करत राहणार आणि करणारच, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. आणि आपली शिक्षक भरती ही कोर्टामध्ये आहे. कोर्टाच्या आदेशामुळे, कोर्टामध्ये जी याचिका आहे त्यामुळे होत आहे. त्याच्यामुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे. त्यामुळेच आपली शिक्षक भरती होणार आणि ते व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाणार आहे. याची काळजी करू नका. उगाच विनाकारण रोज उठून काहीतरी असे बॉम्ब सोडले जात असतात. त्यामुळे सगळेजण पॅनिक होतात, लगे टेन्शनमध्ये येतात. अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्या गोष्टींकडे काही अर्थ नसतं. कारण चर्चा आहे, चर्चेला तर उधाण येत असतं. चर्चा थांबवता येत नाही. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यानुसार सगळं हे चालू आहे. पण शासनाला जे करायचं तो पद्धतशीरपणे कार्यक्रम करणार, हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. असं जास्त काय ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही. असल्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये. आपल्याला सुद्धा टेलिग्रामवर तसल्या काय मिटिंग घ्यायचं नाही. त्या गोष्टीने काही साध्य होत नसतं. उगाच बिनकामाचे वादविवाद वाढवले जातात आणि ह्याच्यामध्ये अडथळे आणले जातात. असो जी काही बातमी होती न्यूजपेपरला आलेली ती मी सर्व व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पवित्र पोर्टल चालू होणार.
आता हे चालू होणार. आता आज याचिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कळेल की पवित्र पोर्टल संदर्भात काय सद्यस्थिती आहे. आज जी पेपरमध्ये बातमी आलेली आहे त्या संदर्भात सांगितलेलं आहे. कोर्टामध्ये सुद्धा याचिका आहे, त्याची सुनावणी आहे. मग त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्याच्या बातमी आल्यानंतर, त्याची ओरिजिनल माहिती आल्यानंतर मी तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे सांगेल. असो, आता जास्त पण खुश होऊ नका आणि जास्त पण नाराज होऊ नका. आशा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, सर्व काही चांगलं होईल. आणि शिक्षक भरतीची प्रक्रिया ही स्लो प्रोसेसमध्ये दम्मादम्मानं चालणार आहे. टप्प्याटप्प्यानं भरती ही होणार आहे, एकाच टप्प्यात येणार नाही आहेत. जिल्हा परिषदच्या येतील, पुन्हा आपल्या संस्थेच्या जेवढ्या काही संच मान्यता झालेल्या आहेत, बिंदू नामावली, रोस्टर तपासणी, जेवढ्या काही शिल्लक जागा आहेत त्या जागेच्या जाहिराती येतील. मग आता जाहिराती आल्यानंतर कशा प्रेफरन्स द्यायचं, काय द्यायचं, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्याच्यामध्ये चढता क्रम असतो, उतरता क्रम असतो. आपल्याला फक्त चढत जायचा क्रम असतो, पण शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स देताना उतरता क्रमसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. चढता क्रम काय, उतरता क्रम काय, तो मी नंतर सांगेल. कारण काही जण फक्त हे 1ली ते 5वीला पात्र आहेत, काही जण 6वी ते 8वीला पात्र आहेत, काही जण 9वी ते 10वीला आहेत, काही जण 11वी ते 12वीला आहेत, आणि जवळ काही जण तर 1ली ते 12वीपासून पात्र आहेत. मग ह्याच्यामध्ये प्रेफरन्स देताना खूप गल्लत होते. कुठं काय प्रेफरन्स द्यायचा, काय द्यायचा, काही समजत नाही आहे. मग काही जणांना जिल्हा परिषदचे सुद्धा आलेले असतात, काही जणांना इंटरव्ह्यूचे आलेले असतात, काही जणांना विदाऊट इंटरव्ह्यूचे आलेले असतात. मग विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा काही जणांना पार्शली एडेडमध्ये त्याच्यामध्ये 20% अनुदानितवाले असतात, 40% असतात, 60% असतात, 80% असतात. मग काही जणांना अनुदानच नसतं. मग ह्याच्यामध्ये प्रेफरन्स कसे द्यायचे, कोणता क्रम ठेवायचा, हा सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. क्रम चुकला की संपला. आपण चढत्या क्रमाने द्यायला चालतो, इथं चढता क्रम महत्त्वाचा नसतो. शिक्षक भरतीमध्ये उतरता क्रम महत्त्वाचा असतो. चढता क्रम काय, उतरता क्रम काय, तो आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. असो, जास्त लोड घेऊ नका डोक्याला. पवित्र पोर्टल हे आज न उद्या चालू होणार आहे आणि ते करतीलच. आणि लगे आता इलेक्शन आहे, इलेक्शनचं वातावरणाचं तसं आपल्याला दहशत पसरवली जाते. इलेक्शन आहे, मग आचारसंहिता आहे. अहो, इलेक्शन हे नगरपालिकेचं आपल्याला 1-1.5 वर्षापासून आपण तेच ऐकतोय. आपल्या परीक्षा होण्याच्या आधी सुद्धा हेच इलेक्शनचं पिल्लू फिरवलं जात होतं, पुन्हा नंतर परीक्षा झाल्यावर सुद्धा हेच फिरवलं जात आहे. इलेक्शनच्या गोष्टीवर हे तेवढं काही फोकस करू नका, कारण आपली परीक्षा ऑलरेडी झालेली आहे आणि ही प्रोसेससुद्धा चाललेली आहे. आचारसंहितेचा आणि ह्या भरतीचा काही परिणाम होणार नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. असो, आता ह्याच्या संदर्भात जास्त काही आपण डिस्कशन करायला नको, कारण असे व्हिडिओ मला जास्त टाकायला आवडत नाही आहेत की न्यूजपेपरमध्ये बातमी आली, कात्रण आलं, तीच बातमी वाचून दाखवणं. कारण त्याच्यामध्ये तेवढी काही ऑफिशियल बातमी नसते. कोणतरी काय म्हटलं त्याच्यावरच फक्त ही बातमी दिलेली असते, म्हणून मी त्यावर जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे. पण आता आज बनवण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी बनवलेला आहे. असो, मग आज काही कोर्टामध्ये महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत, त्याच्याबद्दल काही अपडेट आलं तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा दाबा. हो, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही आहेत. असो, तुर्तास आपण इथंच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये कोर्टामध्ये जे काही अपडेट येईल त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलू. आणि ॲडव्हान्समध्ये सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.